नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र घारे सर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो की सर गणितामध्ये आउट ऑफ मार्क कसे मिळवायचे, गणितात पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवायचे. 1 मार्च 2024 ला आपली बोर्डाची परीक्षा सुरू होईल. पहिला पेपर मराठीचा असेल, परंतु त्यानंतर येणारा जो गणिताचा पेपर आहे, गणित भाग 1 आणि 2, त्याची चिंता आजपासून आपल्या सर्वांना लागली. काही मुलांना वाटतं की पास कसं व्हावं याच्या काही टिप्स मिळाव्यात, काही जणांना वाटतं की आउट ऑफ मार्क कसे मिळवावे याच्या काही टिप्स मिळाव्यात, तर काही मुलांना असं वाटतं की मला फक्त ते 4 मार्काची जी काही गणित आहेत ना ते जमत नाहीयेत, तर ती कशी सोडवायची, ती सोडवत असताना कुठली स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, त्याचा सराव कसा करायचा, तयारी कशी करायची, या संदर्भात काही टिप्स मिळतात का, काही आयडिया मिळतात का, या सगळ्या गोष्टींचं संशोधन आता मुलं करत आहेत. या सगळ्या गोष्टींची उत्तरं, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपले विद्यार्थी वर्ग शोधत आहेत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये याच मुद्द्यांवर चर्चा करूयात. सगळ्यात पहिली गोष्ट, गणितात पास होण्यासाठी काय करायचं. दुसरी गोष्ट, 4 मार्कांचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे. आणि तिसरी गोष्ट, आउट ऑफ मार्क गणितात कसे मिळवायचे. या तीनही मुद्द्यांवरती आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये चर्चा होईल. तर मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असेल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, या व्हिडिओची सुरुवात करण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो. गोष्ट तर आपल्या सगळ्यांना आवडते, स्टोरी आपल्या सर्वांना आवडते, तर ही स्टोरी सांगतो, खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जवळपास 300 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणाल ही 300 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला कशी माहिती पडली. तर मित्रांनो, 10 ते 12 वर्षापूर्वी मी एक पेपर वाचत होतो, सकाळ पेपर. त्याला एक पुरवणी येते, सप्तरंग. तर ती पुरवणी वाचत असताना त्या पुरवण्यामध्ये एक स्टोरी होती, एक कथा होती, आणि ही घटना जी आहे, ही कथा जी आहे ती खरी कथा आहे. मित्रांनो, जवळपास 300-400 वर्षापूर्वीची. आता ही गोष्ट युरोपमध्ये घडली, अमेरिकेमध्ये घडली का ग्रीकमध्ये घडली हे मला माहिती नाही, पण कुठंतरी घडली. कारण आता एवढ्या वर्षापूर्वी वाचलेली घटना, वाचलेली गोष्ट, वाचलेली नावं माझ्या लक्षात राहणार नाही. तर स्टोरी सांगतो मित्रांनो. ही स्टोरी आहे एका विद्यार्थ्याची. एक विद्यार्थी होता, त्याचा गणिताचा पेपर होता. त्याच्या गणिताचे शिक्षक त्याला काय म्हणाले की बाळा, एक काम कर, गणितामध्ये तू काय कर, फक्त आहे ना सोपे सोपे प्रश्न आहेत ना त्या प्रश्नांची उत्तरं लिही. अवघड प्रश्न नको लिहू, सोप्या प्रश्नांची उत्तरं लिही. आम्ही तुला तुझ्या स्पोर्ट्समधल्या मार्कांची ग्रेस देतो आणि तुला पास करतो चांगल्या मार्कांनी. कारण हा जो विद्यार्थी आहे तो स्पोर्ट्समध्ये खूप हुशार होता. त्यामुळे सर म्हटले की तू सोपे सोपे प्रश्न आहेत ना ते तरी लिही निदान, आम्ही तुला मार्क देऊ आणि स्पोर्ट्सचे मार्क जे आहेत ते ऍड करून तुला चांगले मार्क पडतील. ओके. तर हा विद्यार्थी जातो आता वर्गामध्ये. ओके. विद्यार्थी गणितात एवढा हुशार नसतो, ॲव्हरेज होतो, कसा तरी काठाने पास होणारा हा विद्यार्थी असतो. आता हा विद्यार्थी वर्गामध्ये जातो पेपर द्यायला. आता पेपर द्यायला गेल्यानंतर आपल्याला कसं वाटतं की ज्यावेळेस आम्ही पेपर द्यायला जातो त्यावेळेस पुढच्या बेंचवर कसा एकदम हुशार पोरगा पाहिजे, टॉपर पाहिजे, उजव्या बाजूला 2रा नंबर येणारा विद्यार्थी पाहिजे, डाव्या बाजूला 3रा नंबरवाला विद्यार्थी पाहिजे आणि मागच्या बाजूला कोण पाहिजे, तर गणितातला टॉपर पाहिजे. असे सगळे हुशार पोरं आजूबाजूला असले म्हणजे काय होतं, यांनी नाही दाखवलं की याचं बघता येतं, यांनी नाही दाखवलं मागच्याचं बघता येतं, मागच्यानी आणि या बाजूबाजूच्या दोघांनी नाही दाखवलं तर त्या समोरच्या मुलाचं गपचूप आपण असं बघतो, नाही दाखवलं तरी गपचूप बघण्याचा आपण प्रयत्न करतो. ओके. असं आपल्याला वाटतं. या मुलाला पण तसं वाटलं की आजूबाजूला हुशार पोरं पाहिजेत. पण हा मुलगा ज्यावेळेस जातो वर्गामध्ये आणि बघतो, समोर बघतो असा मुलगा आहे की तो गणितामध्ये डब्बो असतो, गणितात कधीच पास झालेला नाहीये. उजव्या बाजूचा मुलगा पण याच्यापेक्षा ढ असतो गणितात, आणि डाव्या बाजूचा मुलगा पण खतरनाक असतो, गणितामध्ये काय कुठल्याच विषयात तो पास झालेला नसतो, आणि मागचा पोरगा असा आहे की ज्याला आयुष्यात कधी त्यांनी बघितलेलं नसतं. तर अशी सगळी जत्रा त्याच्या आजूबाजूला असते. आणि मग म्हणतो की आता जाऊ दे, आता मलाच या सगळ्यांना दाखवायला लागतं की काय, अशी अवस्था होते. ओके. त्यानंतर पेपर त्याच्या हातामध्ये येणार असतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपला इयत्ता 10वीचा गणिताचा पेपर किती मार्काचा असतो, 40 मार्काचा असतो. त्या 40 मार्कांमध्ये पहिला प्रश्न कसा असतो, 1-1 मार्कांचा, दुसरा प्रश्न 2 मार्कांचा, तिसरा प्रश्न 3 मार्काचा, चौथा प्रश्न 4 मार्काचा. त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की पहिला प्रश्न खूप सोपा असतो, दुसरा प्रश्न थोडा सोपा असतो, तिसरा प्रश्न जरा गडबड करतो, चौथा प्रश्न डोक्याच्या वरून जातो. असे सगळे प्रश्न असतात. म्हणजे पहिला प्रश्न सोपा असतो आणि आपला पेपर 40 मार्काचा. परंतु त्या काळामध्ये त्यांची जी मुलांची प्रश्नपत्रिका असायची त्या प्रश्नपत्रिकेवर पेपर किती मार्काचा आहे हे नसतं लिहिलेलं. जसं आपला 40 मार्काचा आहे तसं त्यांचा पेपर किती मार्काचा, किती पण मार्काचा असेल, 100 मार्काचा असेल, 200 मार्कांचा असेल, 500 मार्कांचा असेल, कितीही मार्काचा असू शकतो. ओके. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये मार्क तर लिहिलेले नसायचे, त्याचबरोबर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या समोर पण मार्क नसते लिहिलेले.
ते फक्त ज्या शिक्षकाने पेपर काढला त्यालाच माहिती आहे प्रत्येक प्रश्नाला किती मार्क. मग आता इथं प्रश्न आपल्याला कसा येतो, पहिला प्रश्न 1 मार्काचा असतो, सोपे सोपे प्रश्न असतात. इथं तसं नाही. इथं पहिला प्रश्न 10 मार्काचा देतील, मध्ये दुसरा प्रश्न 1 मार्काचा, तिसरा प्रश्न 5 मार्काचा, चौथा मध्येच 50 मार्काचा, पाचवा 100 मार्काचा, सहावा मध्येच 5 मार्काचा, सातवा 2 मार्काचा, असे प्रश्न देतील. आणि त्याच्या पुढे मार्क पण नाही. त्याच्यामुळे कुठला प्रश्न किती मार्काचा आहे, कुठला प्रश्न सोपा आहे शोधणं थोडंसं अवघड असायचं. मग आता ह्या पाठ्याच्या हातामध्ये ज्यावेळेस पेपर जातो त्यावेळेस तो विचार करतो, अरे बापरे, आता याच्यातला अवघड कुठला सोपा कुठला हे त्याला कळना. यातला सोपा प्रश्न शोधायला त्याला खूप हार्ड जात होतं. आता सोपा प्रश्नच त्याला सापडत नव्हता, नेमका कुठला बाबा सोपा असेल हे शोधणं त्याला कठीण जात होतं. आता करायचं काय, मग तो काय करतो, समोरच्या मुलाच्या पेपरमध्ये बघतो, त्याने प्रश्नपत्रिकेवर कुठल्या तरी 5व्या प्रश्नावर टिक केलेली असते. आता समोरचा पोरगा गणितात कधीच पास झालेला नाहीये, याच्यापेक्षा ढ असतो, त्याच्यामुळे समोरच्या पोराने जो सोडवलेला जो 5वा प्रश्न आहे तो सोपाच असणार. तो काय अवघड प्रश्न कशाला मारायला सोडवायला जाईल. मग याला काय वाटतं, आता तो जो प्रश्न आहे तो एवढा सोपा प्रश्न असेल की हा मुलगा सोडवतोय, म्हणजे हा समोरचा मुलगा सोडवतोय, म्हणजे मी पण सोडू शकतो. त्याला काय वाटलं, मी पण हा प्रश्न सोडवू शकतो जो समोरचा मुलगा सोडवू शकतोय. मग हा पठ्ठ्या घेतो सोडवायला. 5 मिनिटं जातात, प्रश्नाचं उत्तर काय सापडत नाही. 10 मिनिटं जातात, नाही सापडत. अर्धा तास होतोय, प्रश्नाचं उत्तर सापडेना. 2 पानं भरली. 1 तास झाला तरी उत्तर सापडेना. 2 तास झाला तरी सापडेना. पावणे 3 तास झाले, तेव्हा कुठंतरी त्याचं उत्तर त्याला मिळालं. जवळपास 15-16 पानं भरली आणि उत्तर त्याचं आलं. खुश झाला पठ्ठ्या, आयला उत्तर आलं बाबा. परंतु त्या क्षणी शाळेतले मास्तर आले आणि त्यांनी पेपर काढून घेतला. बाळा, तुझा टाइम झालेला आहे. अरे बापरे, आता तर गडबड झाली. एकच प्रश्न सोडू शकला. आता तुम्ही मला सांगा, आता एकच प्रश्न या पठ्ठ्याने सोडवला, पास होईल का? नाही ना, असंच होणार. मग काय करतो हा, घरी जातो. आता रिझल्ट तर पुढच्या महिन्यात. घरी जातो आपण, पण घरी जातो. घरी गेल्यानंतर मामाच्या गावाला जातो, तसा हा पण मामाच्या गावाला जातो. ओके. आणि गावावरून परत आल्यानंतर रिझल्ट बघायला जातो. अशी लिस्ट लागलेली असते. कशी बघा, आपण पिक्चरमध्ये बघतो, टीव्हीवर बघतो, अशी मेरिट लिस्ट लागलेली असते. कोण पास झाला, कोणाला किती मार्क पडलेले आहेत, हा जातो बघायला. आणि मेरिट लिस्टमध्ये हा जातो, खालून जातो बघायला. बघतो तर काय, याचा टॉपला, याचा पहिला नंबर आला. याला टेन्शन आलं, आता माझं चुकलं का सरांचं चुकलं. मग हा काय करतो की सरांकडे जातो, सरांना विचारतो. सरांना जाऊन बाबा विचारायला जातो सरांना की मला एवढे मार्क कसे पडले, माझं चुकलं का तुम्ही पेपर तपासताना गडबड केली काय. जातो विचारायला. आपलं कसं असतं, 40 मार्काचा पेपर जर तुम्हाला पडलेत 38 मार्क, तुम्हाला 38 मार्क पडणार आहेत, पण सरांनी 36च दिलेत. तुमचे टोटल 38 होते, सरांनी 36 दिलेत. तर आपण जातो सरांना विचारायला, तेव्हा सर मला 38 पडतात आणि तुम्ही 36 दिलेत. पण चुकून तुम्हाला पडतात 36 आणि सरांनी 38 दिले, तेव्हा जाता का? नाही जात. जाऊ दे बाबा, 2 मार्क आपल्याला राहतील असं आपण म्हणतो. पण हा मुलगा प्रामाणिक, हा गेला, म्हटला मला कसे काय एवढे मार्क पडले सर, मी तर एकच प्रश्न सोडवला. मग सर त्याला म्हणाले, मित्रा तू काय केलंस, जो प्रश्न सोडवला तो सगळ्यात अवघड होता आणि सगळ्यात जास्त मार्क त्याच प्रश्नाला होते. जवळपास 50% पेक्षा जास्त मार्क त्या एका प्रश्नाला होते आणि तो तू सोडवलास आणि सगळ्यात जास्त मार्क तुला पडले. आणि तो प्रश्न इतका अवघड होता की तो एखाद्या शिक्षकाला पण सोडवताना खूप वेळ लागेल किंवा त्याच्या डोक्याच्या वरून जाऊ शकतो, इतका अवघड प्रश्न तू सोडू शकला. बापरे, याला तर आश्चर्य वाटलं, मी कसं काय एवढा अवघड प्रश्न सोडवला. मग हा बाहेर आला. बाहेरून याने विचार केला की चला त्या मुलाला पण विचारू, ज्या विद्यार्थ्यानं तो 5वा प्रश्न सोडवला, टिक केली होती, याच्यापेक्षा सुद्धा गणितात कच्चा होता. त्याला विचारायला जातो, का रे बावड्या, तू कसा काय प्रयत्न केला एवढा अवघड प्रश्न सोडवण्याचा. तेव्हा तो म्हणतो की कसला अवघड, आता कुठला सोपा कुठला अवघड हे मला कळत नव्हतं आणि एका पण प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. आता बसल्या बसल्या करायचं काय, तर मी आपलं टिकमार्क करत सुटलो. अरे बापरे, म्हणजे हा टिकमार्क करत सुटला आणि ह्या मुलाने काय केलं, तो प्रश्न मनावर घेतला आणि सोडून काढला. तर मित्रांनो, यामागे एक गोष्ट अशी आहे की ज्या विद्यार्थ्याचा मेरिटमध्ये पहिला नंबर आला, ज्या विद्यार्थ्याने ते अवघड गणित सोडवत असताना त्याच्या मनामध्ये काय भावना होती की तो प्रश्न सोपा आहे आणि मी सोडू शकतो, समोरचा पोरगा सोडू शकतो तर मी पण सोडू शकतो. म्हणजे त्याच्या मनात एकच भावना होती, एकच विचार होता की हा जो प्रश्न आहे तो खूप सोपा आहे आणि आय कॅन डू इट, आय कॅन सॉल्व्ह इट, मी सोडवू शकतो, म्हणून त्याने तो सोडू शकला प्रश्न. परंतु जर त्याला आधीच माहिती असतं की तो प्रश्न खूप अवघड आहे तर त्याने तो सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा नसता केला. तसंच आपल्या बाबतीत होतं मित्रांनो. 4 मार्काचा प्रश्न आपल्याला माहिती असतं की हा अवघड आहे आणि मग आपल्या मनामध्ये ते विचार चालू राहतात की हा अवघड आहे, मला जमणार नाही, थोडंसं अवघड जाईल. तर तसं बघायचं नाही मित्रांनो. आता कुठल्याही प्रश्नाकडे जाताना, कुठल्याही प्रश्नाकडे बघताना पॉझिटिव्हली बघायचं आहे की मला या प्रश्नात चांगले मार्क मिळतील, हा प्रश्न मी सोडवू शकतो, हा ॲटिट्यूड
तुमचा परीक्षेकडे जाण्याचा ॲटिट्यूड, तुमचा कुठलाही पेपर सोडवण्याचा ॲटिट्यूड, कुठलंही गणित सोडवण्याचा ॲटिट्यूड, एखाद्या अवघड प्रश्नाचं उत्तर शोधतानाचा ॲटिट्यूड हा नेहमी पॉझिटिव्ह पाहिजे. तुमचा ॲटिट्यूड जर पॉझिटिव्ह असेल ना तरच तुम्हाला त्या विषयात चांगले मार्क मिळतील. कितीही अवघड गणित असेल तरी तुमचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असेल तर मिळू शकतं उत्तर. ओके, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. काही प्रश्न अवघड असतात परंतु त्याची उत्तरं सापडतात, अशक्य नसतात. त्याच्यामुळे एव्हरीथिंग इज पॉसिबल. तर पहिली टिप्स, मोठे जे प्रश्न आहेत 4 मार्काचे ते सोडवण्याची पहिली टिप्स अशी आहे की त्या प्रश्नाकडे बघताना पॉझिटिव्हली बघायचं. आता हा जो विद्यार्थी आहे पुढे जाऊन एक सायंटिस्ट झाला, मॅथमॅटिशियन झाला. त्याचं नाव मला माहिती नाही, आता मी खूप वर्षापूर्वी वाचलं होतं. ओके, तर ही एक स्टोरी जी आहे ती खूप इम्पॉर्टंट होती मित्रांनो तुम्हाला सांगण्यासाठी. आता पुढे बघा, गणितात जर पास व्हायचं असेल तर नेमकं काय करायचं. मित्रांनो, मागच्या काही 2-3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा. 2-3 वर्षाच्या किंवा 3-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या की तुम्ही पास व्हाल. त्या किंवा मी YouTube चॅनलवरती आता एक सिरीज चालू करेल इम्पॉर्टंट प्रश्नांची, ती सुद्धा तुम्ही बघू शकताय. आणि गणितात आउट ऑफ मार्क जर मिळवायचे असेल तर काय केलं पाहिजे मित्रांनो. गणितात आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट, गणितामध्ये जेवढी सूत्र आहे प्रत्येक प्रकरणातली महत्त्वाची सूत्र आपण समजून घेतली पाहिजेत. त्या संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत, प्रमेय समजून घेतली पाहिजेत, ही पहिली गोष्ट. त्यानंतर पुस्तकामध्ये जी काही सोडवलेली गणित आहे त्यांच्याकडे आपण बघतच नाही, तर ती सोडवलेली गणितं पण बघितली पाहिजेत. त्या सोडवलेल्या गणितांमधून सुद्धा बरेचसे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येतात. त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट, नंतर मग आपण सराव संच आणि संकीर्ण प्रश्नसंग्रह सोडवले पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकांचा सराव आपण केला पाहिजे. एवढ्या गोष्टी केल्या की तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना, परीक्षेला सामोरं जात असताना पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायचा. जसं या गोष्टीतल्या त्या विद्यार्थ्यानं ते गणित मला जमू शकतं, सोपं आहे असा ॲटिट्यूड ठेवून त्या विद्यार्थ्याने ते गणित सोडवलं, तसाच ॲटिट्यूड तुम्हाला ठेवावा लागेल. ओके मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.